सो येस गाईज, आता आहे संगीत नाईट. मी खूप छोटे छोटे ग्लिम्स घेतले आहे. सगळ्याच याचे प्रॉपर ब्लॉग शूट नाही करता येतं बिकॉज मी पूर्ण टायर्ड झालेली आहे. खूप धावपळ होत आहे. श्रेष्ठ तुला बोलवा त्या खाली. सो आता बघूया कोण कोण डान्स करणार आहे. मी माझं तर काहीच प्रिपेअर नाही. ऑन टाईम जे काही होईल ते थोडंफार दीक्षासाठी करायचं ट्राय करणार आहोत. सो स्टे ट्यून फॉर दॅट. दीक्षाचा पण डान्स आहे. सो बघूया आता पुढे. आणि माझं लुक मी तुम्हाला रिव्हील करते. सो स्टे ट्यून. आणि दीक्षाचा सुद्धा लुक आहे. सो स्टे ट्यून. इकडे माझा ब्रो. सो कशी दिसतं दादा मी? ओ माय गॉड, थँक्यू. तुझ्या वेणीतल फुला तुझ्या वेणीतल फुला देवा. आमचा डान्सचा पूर्ण पचका झालेला आहे बिकॉज 10:30ची लिमिट होती आणि कोणीच परफॉर्मन्स करत नाही आहे. फर्स्ट मी अजून 4 डान्स तू माझ्यासोबत डान्स नको करू. जरा मोटिवेशन दे. प्रगतीने नाचते.
So finally, Lagnad has arrived and my bride getting ready for her wedding day. Hey, look at here. Look at her. ती busy आहे ती. इकडे बघ. आणि मी माय बिफोर लुक, आफ्टर लुक थोड्या वेळेस रिव्हील होईल. दीक्षाचा आफ्टर लुक बिफोर लुक दाखवायला पाहिजे होता. बघू दे ना नीट उभी राहा. तुझ्या वेणीतल फुला तुझ्या वेणीतल फुला देवा पायथा ठेवल तुला मागल स्वतःला गणरायाच्या ग पुढं. हो तुझ्या वेणीतल फुल देव पायथा ठेवल तुला मागल स्वतःला गणरायाच्या ग पुढं. हळूहळू लाजतो ग मी तुझ्या हसऱ्या या गालातून. हो हळूहळू बोलतो ग मी तुझ्या लाल गुलाबी ओठातून. तुझ्या भाडी संसाराचं हो तुझ्या भाडी संसाराचं सिंदूर मी भरल हे स्वप्न दिवसात मला वाटत ग खरं. हो तुझ्या वेणीतला फुला. So yes guys, I am ready for Diksha's wedding. फुल लुक माझं रिव्हील होईलच पुढे. फुल लुक माझं पुढे रिव्हील होईलच. सो मी पूर्ण मिस केलेला आहे बिकॉज मला बरं नव्हतं वाटत. सो मी खूप लेट मेकअप केलेला आहे आणि माझ्यासाठी थांबलेली आहे श्रेष्ठा. सो माझं असं सिम्पलच लुक आहे. सो पुढे दिसेलच तुम्हाला. सो स्टे ट्यून. रिमझिम पावसात मला याद तुझी आली. तुझ्या देखण्या रूपाची मला आठवण झाली. कसं सांगू मी स्वतःला किती जीव तुझ्यावर. तुझ्या एका भेटीसाठी मन आतुर आतुर. कधी होईल ही भेट, कधी देशील ही साथ. सोड सारे हे बहाने, चल हातात दे हात. हो तुझ्या वेणीतल फुल देव पायथा ठेवल तुला मागल स्वतःला गणरायाच्या ग पुढे. तुझ्या वेणीतल फुल तुझ्या वेणीतल फुल देवा पायथा ठेवल तुला मागल स्वतःला गणरायाच्या ग पुढं. हो तुझ्या वेणीतल फुल देव पायथा ठेवल. ओळखला मला? ओळखलं का गाईस तुम्ही याला? हमेशा येतो. आज पण आला. आज पण आलो अनएक्सपेक्टेडली. आज हे अमरावतीत आले. लग्न आहे माझ्या ताईचं लग्न आहे. माहिती आहे त्यांना. माहिती आहे तुम्हाला? येस. आणि हा माझा एकदम खास वाला बिकॉज त्यांनी आज मला खूप सुंदर कॉम्प्लिमेंट दिलेले आहे. शंतनू नाव आहे तिचं. थँक्यू शंतनू. ओ माय गॉड, छोटी बात कर दी तुमने. हळूहळू लाजतो ग मी तुझ्या हसऱ्या या गालातून. हो हळूहळू बोलतो ग मी तुझ्या लाल गुलाबी ओठातून. तुझ्या भाडी संसाराचं
हो तुझ्या भाळी संसाराचं सिंदूर मी भरलं, हे स्वप्न दिवसात मला वाटत ग खरं. हो तुझ्या वेणीतलं फुलं रिमझिम पावसात मला याद तुझी आली, तुझ्या देखण्या रूपाची मला आठवण झाली. कसं सांगू मी स्वतःला किती जीव तुझ्यावर, तुझ्या एका भेटीसाठी मन आतुर आतुर. कधी होईल ही भेट, कधी देशील ही साथ, सोड सारे हे बहाने, चल हातात दे हात. हो तुझ्या वेणीतल फुल देव पाय ठेवल, तुला मागल स्वतःला गणरायाच्या ग पुढा. आस लागली तुझी प्रीत रेशीम रेशीम, मनवाऱ्या परिवार. घे घे दोघं पण घेतील. हाय घेणार आहे. चल. जिजोरीचा खंडेराया, क्या बात आहे. तुळजापूरची भवानी, हा सागररावांचे नाव घेते मी त्यांची अर्धांगणी. आपले भाऊजी. नाही 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 जुनं काही चालणार नाही. जे पाहिजे ते रिफ्रेश पाहिजे, नवीन पाहिजे, फ्रेश काय म्हणतो इकडे पाहा. आठवतो दे. चिटिंग आहे, चिटिंग आहे. नाही नाही काय ओव्हरमध्ये पाहिलं असतं, पाठ केलं असतं. एक होतला चिव, एक होती कऊ. दर्शनात नाव घेतो, डोकं नाव खाऊ. झेंडू मामा ना रे. गोडी आहे काय कोणती घेतली. जा तुझको सुखी संसार मिले मायके की. सो येस, हॅलो एव्हरीवन, भरपूर वेळेनंतर भेटते. सो असा पार पडला दीक्षाच्या लग्नाचा सोहळा. सो मी बॅक टू नागपूर आलेली आहे, बॅक टू वर्क सुरू झालेला आहे. आय नो हा व्लॉग तुमच्यापर्यंत खूप लेट येणार आहे, बिकॉज काय करू यार, मी पण भरपूर बिझी आहे. तिकडे इतके सारे डेज म्हणजे माझे गेलेले आहे. सो मला इकडे मग येऊन ते सगळं मॅनेज करावं लागलं. सो एनिवेज मस्त झालं दीक्षाचं लग्न, खूप एन्जॉय केलं आम्ही आणि भरपूर म्हणजे एक्स्ट्रीम लेवलवरती एन्जॉय केलेलं आहे, मजा आली. सो तुम्हाला कसं वाटलं आमचा व्लॉग हे तुम्ही नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि माझं लुक कसं वाटलं, दीक्षाचे लुक कसे वाटले. खूप छोटे छोटे ग्लिम्स आलेले आहे यार, बिकॉज आम्ही एवढं बिझी होतो. आणि लिटरली मी सांगते, दीक्षाच्या लग्नाच्या वेळी मी तिला सकाळी अर्ली मॉर्निंग गेलेली 5:30 वगैरे वाजता तिला रेडी करायला. देन 7 वाजेपर्यंत मी बॅक टू होम म्हणजे मोठ्या मम्मीकडे गेली. देन माझी तब्येत इतकी बिघडली की मला लग्नाला जायला सुद्धा म्हणजे इच्छा नव्हती होत. बट कसं तरी मी गेलेली आहे, डॉक्टरांकडून येऊन तिकडे दीक्षाच्या लग्नाला गेलेली आहे. इतकं मला तिने रागवलेलं आहे की इतक्या लेट आली अँड ऑल. मी सगळं काही संपल्यावरती गेलेलं आहे की लग्न पण लागलं होतं, एंट्री पण सगळं ऑलमोस्ट व्हायला आलेलं होतं. फक्त भेटी सुरू होत्या पाहुण्यांच्या. सो मजा आली ते पण. तर ते माझ्याकडे ग्लिम्स नव्हते त्याचे, म्हणून ब्लॉग थोडासा लेट होईल. बिकॉज ते ग्लिम्स आता मी सगळ्यांचे व्हिडिओ सगळ्यांना मागितलेले आहे. माझ्यापर्यंत येतपर्यंत थोडासा वेळ होईलच, बिकॉज माझ्याकडे काहीच नाही आहे. अँड येस, माझं आणि माझ्या मम्मीचं होतं ट्विनिंग, ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. सो मस्त आम्ही असं ट्विनिंग केलेलं. मी, वहिनी, कंचन वहिनी आणि मम्मी, आम्ही तिघी ट्विनिंग होत्या. आणि ते मी साड्या इंस्टाग्रामवरूनच मागवलेल्या आहे. त्या मला जे आली दीक्षाच्या लग्नामध्ये. आता अजून कोणाचं लग्न आय डोंट नो. सिरियसली माझ्या ब्लॉग सेक्शनमध्ये तर फक्त लग्न आणि लग्न सुरू आहे. सो स्टे ट्यून. लग्नात पण भरपूर लोक भेटलेले आहे, ज्यांना मी ओळखते, ज्यांना मी नाही ओळखत. भरपूर लोक भेटलेले आणि खूप लोक दीक्षाच्या लग्नात नाही आलेले. एक माझी मोठी मम्मी, ताई वगैरे नाही आली, बिकॉज ताईकडे सासूबाईंची तिची डेथ झाली. सो त्याच्यामुळे त्यांचं मिस झालेलं आहे लग्न. ते पण खूप इम्पॉर्टंट होतं तिकडे जाणं. सो त्याच्यामुळे त्यांचं नाही जमलं. बट इकडनं पप्पा गेलेले तिकडे, सो मम्मी इकडे आलेली. सर असं मॅनेज करून थोडे इकडे थोडे तिकडे असं झालेलं. बट आम्ही मिस केलं त्यांना आणि त्यांनी पण लग्न खूप मिस केलं. बट काही करू नाही शकत आपण, बिकॉज
वी नेवर नो की उद्या काय होईल. बट एनिवेज छान झालं आहे. दीक्षाचं लग्न मस्त समारंभ पार पडलेला आहे. सगळे एन्जॉय केलं सगळ्यांनी. आणि डान्स बोलाल तर आमचा लिटरली खूप म्हणजे असा वेळेवरती होता. माझं तर काही एक प्रॅक्टिस नव्हती म्हणजे प्रॅक्टिस नाही किंवा असं नाही की करायचंच आहे बिकॉज मला इकडे टाईम नव्हता. ते लोक सगळे तिकडे, मी इकडे. बिलकुल प्रॅक्टिसला टाईम नाही, काही नाही. वेळेवरती जे येईल ते. आणि सगळ्यात जास्त डिमांडमध्ये होतं OGGवाला डान्स बिकॉज मी इकडे कोलिताईच्या वेळी केलेला, तोच मी तिकडे सुद्धा चिटकवलेला फक्त दीक्षासाठी बिकॉज तिच्यापेक्षा लहान मीच आहे. सो ती माझी जीजी आहे, सो त्याच्यामुळे मी तर चिटकवून टाकला तिकडे. सो मजा आली, छान झाला. आमचे सगळेच प्रोग्राम छान झाले. सो डू नॉट फॉरगेट टू सबस्क्राईब माय YT चॅनल अँड लॉट्स ऑफ लव अँड स्टे ट्यून फॉर नेक्स्ट ब्लॉग. आय डोंट नो कुठला येईल नेक्स्ट ब्लॉग बट येईल. सो स्टे ट्यून.